मक्याची लष्कर तुम्ही वेचतात जाळून टाका. एवढ्या काळे लोक वेचतात त्या जाळून टाका. पण कशासाठी? म्हणजे तेवढ्या तकलीफ फक्त तुम्हाला टाकली. मी तेच म्हणतो ना की आपण किती स्वार्थी झालो की मला ते याच्यात अटकतात म्हणून मी आपपिटी लावतो. बरोबर आहे. त्या एका तुमच्या फायद्यासाठी तुम्ही किती रुपयाचं नुकसान करून बसता हे तुम्हाला अजिबात समजत नाही. म्हणून ती एक वाईट सवय आहे. पण ती कुठली आपली घेतली तुम्हाला काय लागते की हा कास्तकार चांगला ज्याच्या शेतात घात पुरायला काय सापडते तो कास्तकार चांगला आहे ना. माणूस शेत मस्त निपक नापक काय कास्तकार चांगला. आता ते गेलं गिदाळा तिथं बदाळा गिदाळा तिथं बदाळा असं मी म्हणत नाही. गाडगे महाराज सांगतात किंवा ज्या ठिकाणी गिदाळा आहे त्या ठिकाणी बदाळा पीक काढायचा राहत नाही. मग गिदाळा आहे म्हणतात कंबर भरतात आणि टोल्यावर पीक काय तुम्ही चांगलं गिदाळा अजिबात निपक दिसायला नको. निपक दिसणं ही संकल्पना आता आपल्या वाट बदलाची पुण्य म्हणा की आतापर्यंत ही जमीन टिकून आहे. कारण की त्यांनी गिदाळा तिथं बदला तेव्हापासून त्यांनी केलं. पूर्वीच्या काळी काही कोणी वेचत नव्हते एवढं. आता तर असं म्हणते की त्याचं शेत तिकडे दिसलं ती इकडे म्हणते की आणि आता आपण नाव होतं गिदाळा दिसला की काय म्हटलं भरलं पुढे होता मस्त होतं. आता काही गरमी वाटते. आता एक लक्षात ठेवा की पिकांचे अवशेष व्यवस्थापन आपल्याला करता आले. कोणत्याही परिस्थितीमध्ये पिकांचे अवशेष जे आहेत ते जमिनीमध्ये काढले जातात. जमिनीमध्ये काढले हा ठीक आहे. ज्वारीचे लष्कर आपण मान्य करू किंवा फळगळ फुटतात त्याला म्हणून आपण ते वेचून टाकू. मक्याला कुठं फळगळ फुटायला लागले एवढं काळे तुम्ही असतात ठीक आहे ना. कुरपण आपण शिल्लक घेऊ थोडंसं काय बिघडून राहिलं. पण त्या कुरपण घेण्याच्या पायी किंवा त्या डोळ्यामध्ये म्हणून तुमच्या या जमिनीमध्ये तुमची संख्या तुम्ही कमी करता आणि लगेच हे टाका हे वापरा ते वापरा तो खर्च तुम्हाला चालेल. त्या ते कुरपणापेक्षा जास्त खर्च कुठे होईल तुमचा किडी आणि रोगांच्या नियंत्रणासाठी. पिकावर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सूक्ष्म अन्नद्रव्याच्या म्हणा मुख्य अन्नद्रव्याच्या म्हणा किंवा दुय्यम अन्नद्रव्याच्या जे काही कमतरतेची लक्षणे दिसतील ते भरून काढण्यासाठी ज्या काही उपाययोजना करतो त्या उपाययोजनासाठी जो खर्च लागतो तो तुमच्या कुरपणासाठी जे काही अडचणी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हा खर्च जास्त. म्हणजे आपण काय केलं या शेतीवर एक इंडस्ट्री निर्माण केली. खतावाल्याची इंडस्ट्री, औषधावाल्याची इंडस्ट्री, पीजीआर वाल्याची इंडस्ट्री. ते उद्योजक आहेत ते बरोबर पाहिजेत. हा बरोबर कुठली आणि रोग जसं डॉक्टर लोक म्हणतात की नाही एखादी कोरोनाची साथ आली ते आता बजेट जमलं तसं ते त्याचं बजेट बनवण्यासाठी बरोबर प्रत्येक गोष्टीला आपण करतो म्हटलं ना तर सगळ्याच गोष्टी नोका करून थोड्या क्षेत्रावर 1-2 एकराचं करून पहा. 1-2 एकरामध्ये तुम्हाला जे काय ठीक आहे पहिल्या वर्षी ती तुम्हाला कमी पण दुसऱ्या वर्षी तर काय म्हणून आता ठीक आहे. तुम्ही ज्यावेळेस काकर काढता ज्यावेळेस तुम्ही कपाशी पेरायला काकर काढताना ऑटोमॅटिक तुमचे ढिकलं बाजूला होतात. ठीक आहे ठीक आहे. एखादा राहिलं तुमच्याला एखादा याच्याबद्दल एकासाठी फक्त तेवढं याच्यावर नुकसान होते असं काही म्हणू नका. चला आता काय झालं तुम्हाला समजलं नांगरणीचं समजलं. खताच्या बाबतीमध्ये खताला पर्याय आहे नाही आहे तसं नाही. खताला पर्याय नाही तसं अजिबात नाही. मग आता खताला पर्याय जर पर्याय किती जणांनी शोधून पाहिले आपण पर्याय शोधूनच पाहत नाही. पहिली एक गोष्ट आहे रासायनिक खताचं अवलंबत्व जर तुम्हाला कमी करायचं जर असेल तर माझ्या घरी किमान एक गाय काय पाहिजे एक गाय आकार असली तरी चालेल. पण ती जर्सी बिरशी ते काही घेऊ नका याच्या पिचप काही घेऊ नका. गावरान चांगली गाय घ्या. मग ती सायबाल असू द्या कोणती जी असते ती एक गाय माझ्या घरी असते. एक गाय 10 एकरापासून तर 30 एकरापर्यंतचा सर्व तुमचा जो पर्याय सांभाळ एक गाय करू शकते. यावर तुमचा विश्वास बसतो. एक गाय 10 एकरापर्यंत कमीत कमी 10 एकरापर्यंत सर्व गोष्टी तुमच्या सांभाळू शकते. यावर तुमचा विश्वास बसतो काय. मग एक गाय जर असली तर म्हणजे ते इतकी शेती सांभाळू शकते का ते गाय. आणि मी तेच विचारू आले तुमचा विश्वास बसतो काय नाही बसत. हा जसा तुमचा बसत नाही तसा माझाही बसत नाही. मी 10 दिवस तुम्ही क्षेत्राला ट्रेनिंगला गेले. तुम्हाला माहिती आहे हरियाणामध्ये गुजरात राज्याचे जे राज्यपाल आचार्य देवव्रत त्यांचा 180 एकराचा भाग आहे. किती एकराचा 180 एकरामध्ये रासायनिक खताचा एक दाणाही वापरत नाही. रासायनिक औषधाचा एक थेंबही वापरत नाही. तरी रासायनिक शेतीपेक्षा सरस उत्पादन त्या ठिकाणी निघते. हे जेव्हा मी डोळ्यानं पाहिलं तेव्हा विश्वास बसला की नाही ह्या गोष्टी शक्य आहे.
मग आता आम्हाला काय लागते? गायच्या शेणाचा आणि गायच्या मूत्राचा आम्हाला वापर जर करायचा असेल, रासायनिक शेतीला पर्याय, रासायनिक खताला पर्याय जर आम्हाला द्यायचे असतील, याच्यासाठी फक्त तुम्हाला काय लागते? जीवामृत, घनजीवामृत आणि बीजामृत. त्या 3 गोष्टी. किती गोष्टी? जीवामृत, घनजीवामृत आणि बीजामृत. या 3 गोष्टीचा फक्त जर तुम्ही वापर जर केला तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचे रासायनिक खत वापरायची गरज नाही. मग आता जीवामृत वापरायचं किती? एका एकराला 1000 लिटर जीवामृत वापरायचं. जीवामृत तयार कसं करतात किंवा जीवामृत तयार करण्यासाठी लागते काय? 200 लिटरची पाण्याची टाकी लागते. 180 लिटर त्यामध्ये पाणी भरायचं, 10 किलो त्याच्यामध्ये गायचं शेण टाकायचं, 10 लिटर गायचं गोमूत्र टाकायचं, 1.5 ते 2 किलो बेसन टाकायचं, 1.5 ते 2 किलो गूळ टाकायचा आणि वडाच्या झाडाखालची किंवा जंगलातल्या कोणत्याही एखाद्या झाडाखालची मुठभर माती त्याच्यामध्ये टाकायची, घड्याळाच्या काठीच्या दिशेने ढवळून काढायचं. 12 ते 13 दिवसाच्या 14 दिवसाच्या दरम्यान हे तुम्हाला वापरण्यासाठी तयार. मग तुम्ही एका एकराला 500 लिटर पहिले द्या आणि 500 लिटर 15 ते 20 दिवसांनी. किती? 1000 लिटरला किती किलो शेण लागलं? 200 लिटरला 10 किलो. मग 1000 लिटरला किती लागेल? 50 किलो. एक गाय किती शेण देते एका दिवसात? मग कॅल्क्युलेट करा किती शेती राहील किती. आता हे जीवामृत जेव्हा जेव्हा हे जीवामृत तुमचं जेव्हा पिकं उभी असतात तेव्हा वापरायचं आहे. मग उन्हाळ्यात पिकं जेव्हा नसतात तेव्हा आम्ही काय करायचं? तेव्हा घनजीवामृत तयार करतो. आता घनजीवामृत कसं तयार करतात? घनजीवामृत तयार करण्यासाठी 2 गाईचं शेण घ्यायचं, लगेच ताजं नाही घ्यायचं, 1-2 दिवस सावलीमध्ये राहू द्यायचं आणि त्याच्यामध्ये 20 लिटर जीवामृत टाकायचं, चांगलं काढून घ्यायचं आणि मग सावलीत वाळू द्यायचं, मोंगरीनं काढायचं, पावडर तयार करायची. आता तुम्हाला पावडर नाही लागली, तुम्हाला पावडर नाही पाहिजे, तुमचं फळ पिकायचं समजा, तुम्हाला एकाला एकच दिल्या गेलं पाहिजे. ते हिवाळ्यात खातो ना आपण लाडू, एकाचे 7च असतात. कुठा फुल झाला की झालं बंद, माणसी 7च असतात ना. मग तसे लाडू तयार करू शकतात. त्याचे गोल गोल लाडू करायचे, सुकू द्यायचे, पिशवीत भरायचे. बरोबर आम्हाला नाही, आम्हाला पेरणीच्या सोबत उन्हाळायचं आहे. मग तुम्हाला माहिती आहे ते बुंदीचा झाडा माहिती आहे सगळे. तो बुंदीचा झाडा घ्यायचा, त्याच्यावर त्या शेणाचा आणि त्या जीवामृताचा केलेला पेंट टाकायचा, असं हात फिरायचा. खाली काय म्हणजे बारीक बारीक बुंदी सारखे पडतील ना, सावलीमध्ये सुकू द्यायचे, पिशवीत भरायचे. 6 महिन्यापर्यंत ते खत वापर टिकू शकते. एका एकराला 8 बॅग याप्रमाणे हे वापरायचं. एका एकराला किती? 8 बॅग. 4 बॅग पेंटरला वापरायच्या, 4 बॅग एका महिन्यानंतर वापरायच्या. आणि तुम्हाला असं काही वाटलं का आता पीक पिवळं पडायला लागलं, युरियासारखं पीक पडायला. हा पर्याय झाला तुमचा 10, 26, 26, 12, 32, 16, 20, 0, 13, 18, 46, आणखी 15, 15, 15, 24, जे काय असेल त्या याला एका एकराला 8 बॅग. मग एवढं आपण घरच्या घरी तयार करू शकत नाही. 50 शेती हा जर माझा उद्योग आहे आणि माझ्या उद्योगासाठी लागणारा कच्चा सर्व माल हा मला माझ्या शेतावर तयार करता आला. दुसऱ्याच्या जवळ गाडी धरून पिशवी घेऊन अजिबात जायचं काम नाही. हे जेव्हा घडी तेव्हा लोक तुमचे पाय धरतील, तेव्हा सर्व लोक तुमचे पाय धरत नाही. तू कमाल केली, आमच्या सर्व इंडस्ट्री बंद केल्या. अजिबात अजिबात नाही, जायचं नाही म्हणजे जायचं. आता बीजामृत जी बीज प्रक्रियेसाठी वापरतो, नाही वापरतो तुम्ही ते रियाज वापरू दे, विटारस पावडर वापरू दे, तुमचं ते थायरम वापरू दे, 22 वापरू दे, याच्याऐवजी बीजामृत तयार करायचं. बीजामृतामध्ये काय असते? गाईचं शेण असते, मुरवर माती असते तुमची, त्याच्यासोबत 50 ग्रॅम चुना असतो. ते गाईचं शेण आणि मुरवर माती ही जी आहे ती एका फडक्यामध्ये बांधून घ्यायची आणि ते फडकं एका बकेटमध्ये डुबून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी हा 50 ग्रॅम जो चुना असेल, कळीचा चुना, हा या विरजर लावायचा आणि वरची चुन्याची जी काही चुनी असेल ती त्याच्यामध्ये टाकून द्यायची. बियाण्यावरती शिंपडायचं, हळूवारपणे तोडून घ्यायचं, बियाणं सावली सुकू द्यायचं आणि पेरणीसाठी वापरायचं. आता याच्यामुळे काय? याच्यामुळे काय होईल की या तुमच्या जमिनीमधल्या सर्व जीवाणूंची संख्या ऑटोमॅटिक वाढेल. गाईच्या 1 ग्रॅम शेणामध्ये 500 करोड जीव जंतू किती असतात? 500 करोड. पण कोणी आहे? गावरान गाईचे. ते जर तुम्ही जर्सी बिर्शी काय घेता हे तुम्हाला 70-80च्या वर सापडत नाही. 70 ते 80 कोटी. बैलाची जर घेसाल तर जवळपास 180,
म्हशीचे घ्यायचा ते 190. म्हणून आपण काय म्हणतो, जर तुम्हाला चांगले रिझल्ट जर घ्यायचे असतील तर गावरान गाईचं शेण आणि गावरान गाईचं गोमूत्र का, गावरान गाईचं शेण आणि गावरान गाईचं गोमूत्र का, कारण कम फक्त मिठीची आहे. कमीत कमी साखर जर टाकली तर चहा गोड झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे कमी शेणामध्ये जास्त चांगलं उत्पादन मला जर घ्यायचं असेल तर गाईचं शेण आणि गाईचं गोमूत्र आपल्याला त्या ठिकाणी झालं. तुमचं अन्नद्रव्याच्या ज्या काही गरजा आहेत ह्या सर्व गरजा त्या ठिकाणी पूर्ण.